तर जायचं आहे आपल्याला सारंगला. इथे बस स्टॉपवरती थांबलो आहे. हा आपल्या इथला आहे बस स्टॉप आणि 8:30 वाजून गेले. आता 8:30ची गाडी येईल दापोली, तिच्याने जायचं आहे. काल पाऊस झाला आहे आणि आज सकाळ सकाळ एकदम कडक ऊन पडलं आहे. हा आहे तो आपला स्टॉप आहे आणि हा इकडे जो ॲरो केला आहे लेफ्ट साईडला तो वेळवी दापोली रत्नागिरी, राईट साईडला आहे तो मांदिवली केळशी आणि हरेरेश्वर. इथून शॉर्टकट आहे. आणि इकडे जो आहे हा जो रस्ता गेला आहे समोर तो मंडणगडला, इथून मंडणगडला पण शॉर्टकट आहे. हा मांदिवली केळशी साईडला आणि हा वेळवी साईडला. तर बघूया, अजून 15-20 मिनटं झाली आहेत, अजूनपर्यंत गाडी तर काय आली नाही. काल पाऊस तर झाला आहे पण आज सकाळपासूनच एवढं कडक ऊन पडलं आहे आणि गरम होतं आहे. संध्याकाळी पण आज पाऊस येईल असं वाटतं आहे. याची पण फुल तिकीट. गाडी आली वाटतं नाही. आता येताना पण आपल्याला गाडी भेटेल असं वाटत नाही. चला सारंग फाट्यावरती उतरलो आपण. तर इथून आणखी 15-20 मिनटं चालत जायचं आहे आणि तो ब्रिज आहे तिथे. आयनाचे झाड आहेत ना हे बघ, केवढे मोठे आहेत ना हे आयनाचं झाड. हे फॉरेस्टचे आहेत सगळे. हा सगळा पूर्ण फॉरेस्ट लँड आहे. इथं पण हे आयनाचे झाड आहेत. केवढी मोठी मोठी झाडं आहेत. सगळा फॉरेस्ट लँड आहे, फॉरेस्टचा एरिया आहे ना, त्याच्यामुळे मोठी मोठी झाडं आहेत त्याच्यावरती. कुठे आहे कोकम? कुठं कोकम आहे तिकडे? करवंद तेवढी दिसत आहे तिच्यावरती. काजूचा सीझन गेला आहे पण ह्याच्यावरती काजू बघा किती लागले. जबरदस्त काजू लागले आहेत. आणि चला फायनली आपण पोचलो आहे सारंगमध्ये. सारंगमध्ये तळेवाडी सारंग तळेवाडी ना, त्याच्यावरती पण काजू आहे. तिकडे काजू आहेत अजून. दापोली तालुक्यातील सारंगमधील तळेवाडी हे आपलं मूळ गाव आहे. इकडे आपलं कुलदैवत आहे. तर कुलस्वामीच्या पाया पडायला आपण इकडे येत असतो. आज पण आपण कुलस्वामीचं दर्शन घेण्यासाठी चालू आहे. आणि ही आहे ती सारंगची तळेवाडी आहे. जुन्या पद्धतीची घरं आहेत, मातीची घरं आहेत. सुंदर असं गाव आहे. सुंदर एकदम मातीचं घर आहे. हा जुन्या पद्धतीचं घर आहे, एकदम मस्त घर आहे. आणि आपलं जे मूळ घर आहे तिथे आज नवीन घर पण बनवलं आहे. त्याची घरभरणीसुद्धा होती. आणखी एक प्रत्येक गावागावात लागणारी प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील भक्तिगीतं पूर्ण वातावरण निर्मिती करत होते. हा आपला मेन घर आहे पूर्ण पेंढारे फॅमिलीचा. आणि इथे आपलं कुलदैवत म्हणजे देवाचं घर पण इथेच आहे. आणि हा आता नवीन घर बनवलं आहे, 1+ केलं आहे. आणि एक छान सुंदर असा एंट्रन्स बनवला आहे. हा समोरचा अंगणा आहे आणि इकडे आहे ते दादा आहेत. हा एंट्रन्स आहे आणि आज आहे ती घरभरणी. हा एंट्रन्स आहे. प्रशस्त मोठा असा दरवाजा ठेवला आहे आणि दरवाजातून आपण आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर हा डायरेक्ट आहे तो हॉल आहे. आणि हॉलमध्येच आता घरभरणीची पूजा आहे, त्याचीच तयारी चालू होती. आणि इकडे आहेत ते गुरुजी आलेत आणि ते पूजेसाठी मकर बनवतात. हा एक ब्लॉग बनवून शकतो व्हिडिओला. इकडे आहे तो देवाचा रूम. हा पूर्णपणे इकडे आपला भक्त राजू राजू
छान पूजा पण आत्ताच झाली आहे, त्याच्यामुळे वातावरण कसं प्रसन्न झालं. आणि हा आहे तो आपला कुळदैवत आहे, पूर्ण पेंढारे फॅमिलीचं कुळदैवत आहे, देवघर आहे आपलं. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये राहा, पण तुम्हाला तुमच्या कुळदेवाचं दर्शनासाठी मूळ जागी यावंच लागतं आणि आलंच पाहिजे, कारण त्याचेच आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव असतात. चला आता छान दर्शनसुद्धा झालं आहे, आता पुढचं घर पाहूया. इकडे पण रूम आहे, छान बनवलं आहे. इकडे सगळं जेवणाचं चालू आहे. घराची मागची बाजू आहे ना, ही मागची बाजू आहे. आणि इथे जेवण चाललं आहे. खूप मोठा बनवला आहे, 4 रूम आहेत. किती घर आहे तिकडे. ही मागची सगळी फॉरेस्टची जागा आहे ना काय. आणि आता आपण वरती आपल्या काकांच्या घरी आलो आहे. हा आणि इकडे बाजूला आहे तो. अशी आजूबाजूची घरं आहेत ते पूर्ण पेंढाऱ्यांचेच आहेत. ही सगळी भावकीच आहे आपली. त्यांच्याकडे आता आलो. आता ह्यांच्याकडे थोड्या वेळ बसूया आणि मग थोड्या वेळाने खाली जाऊया. बाजूलाच बघ कोकमं बघ किती लागले आहेत. हे बघ कशी काढणार पण तू. हातात येत आहेत का पण. काढलं ना, इकडे घेऊन दाखव. मस्त आहे, भरपूर लागलेत ना. हा खूप पिकलेत. हे घे धर. जामचं झाड आहे, जाम. बघा फुलं भारी आहेत त्याला. रेड आहे. हा इथे एक आलं आहे. आणि हे आता सगळे छोटे छोटे लागले तिथे. हे पण खाली सगळे पडले आहेत. हा पण पडलाय ना. हा रेडवाला आहे. अजून लहान आहेत ना. इथे पण आहे बघ, इथे पण लागले आहेत. इथे पण फुलं आहेत. आणि एक तिथे फक्त एक वरती आहे अजून. तिला तयार व्हायला वेळ जाईल पण अजून. आत्या आहे ना अंजारली, ओळखतो मी तिला. आवाज मारला तिला. हा किचन आहे आणि इकडे बाथरूम वगैरे. ही मागची बाजू आहे. इकडे पण सेम रूम. हा बेडरूम स्पेशियस आहे. 4 बेडरूम, 1 हॉल, असं प्रशस्त असं घर बनवलं आहे. आणि व्हेंटिलेशन पण बघाल तर व्हेंटिलेशन पण खूप चांगलं आहे. आणि इथे आहे ती घरभरणीची पूजा चालू होती. आणि इकडे होम जो करतात त्या होमाची सुद्धा तयारी चाललेली. घेतो होम करण्यासाठी आहे ना हे. होमासाठी आहे ना. हो हे होम. चॅनल कुठलं आधी सांग मला. अभिनय मामा आम्ही तिकडे ठेवा इथं दक्षिण यामा त्याचा एक फोटो दक्षिण यामा आयामा तिथे वरती दक्षिण यामा कुठे होते बघा इथे
कुछ नहीं माया यम मामा इथे नैऋत्य 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 मामायामी पश्चिमे वर्णायन वर्ण मायामयामी वायुर्मा वायुमायामी ईशानाय ईशान मामायामी नानावं दैतानं परवंशर शास्त्रवक्तानं भार्गवं प्रणमाम्यं स्वाहा हे मुकुन्दं नानावं दैतानं परवंशर शास्त्रवक्तानं भार्गवं प्रणमाम्यं स्वाहा हे मुकुन्दं नानावं दैतानं परवंशर शास्त्रवक्तानं भार्गवं प्रणमाम्यं स्वाहा नमः नीलाचलसमाभासं रविपुत्रं यमागजं छायामातुं प्रणमामि स्वाहा स्वाहा नमः नीलाचलसमाभासं रविपुत्रं यमागजं छायामातुं प्रणमामि स्वाहा नीलाचलसमाभासं रविपुत्रं यमागजं छायामातुं। चल निघूया, चला दादा। हाँ हाँ चल। उंची गाडी नाही चालली तुम्ही, त्यांची गाडी गाडी तर आहे. अरे